मी प्रवीण आनंदा ठोके. माझं मूळ गाव हे साकोरी तालुका मालेगाव येथे आहे. मी भारतीय सेनेत 22 वर्ष सेवा दिलेली आहे. त्या सेवेदरम्यान मी विविध ठिकाणी काम केले. त्याचाच एक भाग म्हणून कारगिल युद्धात माझा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर आफ्रिका कंट्रीत मी 1 वर्ष सेवा दिली आहे आणि 22 वर्ष देशसेवा केल्यानंतर मी 2019ला रिटायरमेंट झालो आणि ज्या दिवशी रिटायरमेंट झालो त्या दिवसापासून मी सामाजिक कार्यात सक्रिय झालो आहे. त्या सामाजिक कार्यात ज्या विविध शाळा, कॉलेजेस, अकॅडमी आहेत त्याच्यात मी निशुल्क गोरगरीब विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो. विधवा स्त्री आहेत त्यांना पगार चालू करून देणे, राशन कार्ड संबंधित मदत करणे, असे बरेचसे उपक्रम आपण राबवत असतो. मी कुठल्याही राजकारणात सहभागी नव्हतो, परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की माझे मित्रपरिवार, नातेसंबंधी व ज्यांच्यासाठी मी आजपर्यंत काम केलंय, खास करून मालेगाव तालुक्यात आणि मालेगाव बाह्य मतदारसंघात, तर त्यांचं सर्वांचं म्हणणं असं आहे की सर आपण यावेळेस मालेगाव बाह्य मतदारसंघात लोकसभेची, विधानसभेची आपण तयारी करावी आणि निश्चितच आपल्याला त्याच्यात चांगले परिणाम मिळतील. आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत आणि म्हणून मी त्यांच्या शब्दाला आणि मला पण कुठेतरी असं वाटतं की जोपर्यंत आपण कुठंतरी राजनीतिक आपला पाया भक्कम करत नाही तोपर्यंत सर्वसाधारण जनता, शेतकरी यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण काहीच करू शकत नाही जोपर्यंत आपण राजनीतीमध्ये सक्रिय होत नाही. म्हणून मी निर्णय घेतलेला आहे, गेल्या 1 वर्षापासून एक ध्येय साधला आहे की मालेगाव बाह्य विधानसभा लढवायची आणि त्याच्यात चांगला परिणाम आल्यावर आपण ज्याप्रमाणे मी 22 वर्ष देशाची सेवा केली आहे त्याचप्रमाणे आता गोरगरीब जनतेची मला सेवा करायची आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघातील नागरिक, गोरगरीब जनता यांना माझी आग्रहाची विनंती राहील की आपण एक देशसैनिक, देशसेवक ज्यांनी 22 वर्ष देशाची सेवा केली त्या सेवकाला आपण जर मदत केली तर निश्चितपणे आपण एक स्वच्छ राजनीती या मालेगाव तालुक्यासाठी देऊ आणि गोरगरीब जनतेचे जेवढे प्रश्न आहेत ते मार्गी लावू. म्हणून मी सर्वांना विनंती करतो की एक सैनिक म्हणून मला एक राजनीतिक नेता म्हणून न बघता एक देशाचा सेवक, सैनिक म्हणून माझ्याकडे बघावे. मालेगाव बाह्य मतदारसंघातील मायमाता जनता जनार्दन यांना विनंती करतो की ज्याप्रमाणे मी 22 वर्ष देशाची सेवा केली त्याचप्रमाणे आपण सर्वांनी जर मला साथ दिली तर मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात मी उमेदवारी करत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी मला साथ द्यावी, आशीर्वाद द्यावे, जेणेकरून मी आजपर्यंत जे जनतेसाठी कामं करत आलो त्याच्यात अजून चांगल्या पद्धतीने मी कामं करू अशी मी सर्व जनता जनार्दनांना विनंती करतो. एक सैनिक म्हणून माझ्याकडे सर्वांनी बघावं आणि मला साथ द्यावी. जय हिंद, जय महाराष्ट्र.